दोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। रामकृष्ण हरी. गुरुवर्य गोविंदबाबा तनपुरे यांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारपेठ कस्तुरी चौकातील श्री विठ्ठल मंदिरात तब्बल 90 वर्षाचे हरिनाम सप्ताह असलेल्या धार्मिक हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, गोविंदबाबा तनपुरे भजनी मंडळ, ब्रह्मसमरस महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ते रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. याचे यावर्षी 90 वर्ष होते. धनंजय ज्ञानदेव काळे महाराज यांनी व्यासपीठाचं नेतृत्व केलं. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा भजन, हरिपाठ, महिला मंडळ भजन, हरिकीर्तन असे अनेक धार्मिक उपक्रम पार पडले. महिलांच्या भजनी मंडळामध्ये श्री ज्ञानेश्वर भक्तिरत्न महिला भजनी मंडळ, सुरश्री महिला भजनी मंडळ, जिजाऊ महिला भजनी मंडळ, निवडुंगा विठोबा महिला भजनी मंडळ, अंबामाता महिला भजनी मंडळ, विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळ, ब्रह्मसमरस महिला भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला. या नुकत्याच पार पडलेल्या 90व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व हबप धनंजय ज्ञानदेव काळे महाराज यांनी केले होते. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिकीर्तनामध्ये हबप रोहन महाराज जुनेजा, हबप अभय महाराज टिळक, हबप लक्ष्मण महाराज कुंडगर, हबप प्रभुराज महाराज वास्कर, हबप मुरारी महाराज नामदास, हबप देवेंद्र महाराज निढाळकर, हबप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी हरिकीर्तन केले. या अखंड हरिनाम सप्ताहाचे कालेचे कीर्तन हबप श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांनी केलं. या तब्बल 90 वर्षाचे हरिनाम सप्ताहाचे परंपरा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यासाठी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, गोविंदबाबा तनपुरे भजनी मंडळ, ब्रह्मसमरस महिला भजनी मंडळ, भारतीय वारकरी मंडळ अशा अनेकांनी सहकार्य केले. काल्याच्या कीर्तनानंतर सर्वांना महाप्रसाद देऊन ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. या धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक दृष्टिकोनातून हे यांचं कार्य चालू असतं. सामाजिक दृष्टिकोनातून ह्या वर्षी हबप गुरुवर्य जोग महाराज संस्था आळंदी तसेच नवनाथ लिमण महाराज वारकरी संस्था नसरापूर पुणे यांना आर्थिक मदत देण्यात आली.